पदाधिकारी रेशमा मुल्ला आप्पा, रियाज भाई, सय्यद, तौशिफ काजी हे आम्ही आता प्रमुख पदाधिकारी आज पक्षाचा राजीनामा आमचे शहराचे अध्यक्ष हाजी फारुक भाई शाब्दी साहेब यांच्याकडे आम्ही वैयक्तिक पाठवलेला आहे। राजीनामा देण्याचं कारण असं आहे की शाब्दी साहेबांनी आणि आमचे इंचार्ज अनवर साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की लोकसभेची उमेदवारी MIM पक्ष लढवणार आहे, जेणेकरून इथं लोकसभेची उमेदवारी लढण्यासारखी ताकदच MIMची नाही आहे। आमच्याकडे कार्यकर्त्याची फळी नाही, बूथवाईज कार्यकर्ते नाही, निवडणूक यंत्रणा नाही आहे आणि निवडणूक तुम्हाला लढवायचीच होती तर तुम्ही निवडणुकीची तयारी वर्ष 6 महिन्यापासून करायला पाहिलं होतं। अचानक तुम्ही येता 6-7 तारखेला आणि म्हणता की तुम्ही इलेक्शन लढवणार आहे, ह्याचा अर्थ तुम्हाला कुणीतरी प्रेशर आणलेलं आहे। कोण आणलं? आता कोण आणलं हे त्यांनाच जास्त माहिती आहे। आता तुम्ही शक्यतो त्यांना माहिती आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता की मग नसेल तर मग तुम्ही इलेक्शन लढवायची होती तर आमचं मत असं होतं की तुम्ही पहिले म्हणजे यंत्रणा नाही, तुम्ही पहिल्यापासून तयारी करायला पाहिजे होती आणि अचानक तुम्ही इलेक्शन लढवता म्हणलं तर ह्याचा अर्थ काय? तुमच्याकडे इलेक्शन लढवण्यासारखी ताकद आहे का? बूथवाईज तेवढे आज जवळजवळ नाही म्हणलं की लोकसभेच्या मतदारसंघात 12,000 बूथवाईज कार्यकर्ते लागणार आहेत का तुमच्याकडं? तुमच्या आंदोलनाला 10 वेळा फोन केले की 40-50 कार्यकर्ते येतात, मग तुम्ही 12,000 बूथवाईज कार्यकर्ते आणणार कुठून? तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहात फारुक शाब्दी साहेब, कधी 5 वर्षात जिल्ह्याचं तालुक्याचा दौरा केलात का? तिथले कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का? तुम्ही आजपर्यंत शहराची शहर बॉडी डिक्लेअर केला नाही तर आणि तुम्ही लोकसभा लढवायला निघालात म्हणजे ऑलरेडी तुम्ही बी टीम आहे हे सिद्ध करायला लागलात आणि तुम्ही मुस्लिम समाजाला का विटीत धरता? जे मुस्लिम समाज तुम्हाला 40,000 मतं देऊन एवढं प्रेम दिलं सोलापूरच्या लोकांनी, तुम्ही महिन्यातून 2-4 दिवस फक्त येता आणि जाता। ह्याच्यात सर्वात इम्तियाज जलील आणि फारुक शाब्दी यांचं प्लॅन आहे। इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी हे काँग्रेसवर प्रेशर आणण्याचं राजकारण हे चाललेलं आहे। तुमचा राजकीय प्रवास सांगा, तुम्ही किती वर्ष MIM मध्ये होता आणि तुम्ही काय काय केलं आणि याच्या अगोदर तुम्ही कोणत्या पक्षात MIM मध्ये आहात? मी गेले 25 वर्ष काँग्रेसमध्येच काम केलो। मग ॲक्सिडेंटली आम्ही तौफिक शेख आमचे मित्र असल्यामुळं जवळीक होती, मग त्यांनी इलेक्शनला थांबणार आहे म्हणून सांगितलं। मग त्यावेळेस MIMकडनं उभारायचं प्रयत्न झालं आणि काँग्रेसच्या लोकांना असं संशय आले की बाबा MIMसाठी आम्ही प्रयत्न करालो उमेदवारीसाठी तौफिक शेख यांना, तर आम्हाला पक्षातनं काढलं काँग्रेसनं संशयावरनं, काही प्रूफ नसताना। मग नंतरनं त्यांनी आम्हाला या म्हणत होते, मग आम्ही तो पण पुढे गेलो होतो। मग 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही MIM पक्षाकडनं तौफिक शेख साहेब यांचं काम केलं। बी टीम असताना बी टीमचं असं नाव ठेवता तुम्ही स्वतः MIM MIM मध्ये काय गेलं त्यावेळेस? आमचं त्यावेळेस मत असं होतं की मुस्लिम समाजाला आमदारकी द्यावी, ते कुठलाही पक्ष राहू दे, ज्यांनी मुस्लिम समाजाला आमदारकी दिली मुस्लिम समाजाने भाजपमध्ये दिलं तर भाजपमध्ये पण जाणार होतं, हरकत नाही ना, देऊ दे ना, मोजू दे ना मुस्लिम समाजाला। ह्यांना लाजी तर वाटेल बाकीच्या पक्षांना, भाजपसारखा पक्ष मुस्लिम समाजाला जर आमदारकी देत आहे, मग तुम्ही सेक्युलर म्हणणारे आणि पक्षाचे नेतृत्व करणारे जे पक्ष आहेत समाजाचे नेतृत्व करणारे त्यांना लाज वाटतील।